उद्धव ठाकरेंच्या लंडन ते लखनौपर्यंत सर्व प्रकरणांची फाईल आपल्याकडे आहे. मर्यादा पाळा, अन्यथा सारं काही समोर आणेल. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा अजूनही कायम. मतदारसंघात नार्वेकर आणि लोढा यांच्या भेटीगाठी तर शिवसेनेच्या यामिनी जाधवांच्या नावाची चर्चा सुरू असताना नवा ट्विस्ट. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा तिढा सुटण्याची शक्यता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विनोद पाटलांना भेटून समजूत काढणार. अमरावतीमध्ये बच्चू कडू विरुद्ध राणा वाद पेटला. बच्चू कडू विनाकारण नौटंकी करतात, रवी राणांचा आरोप. तर नौटंकी केली नसून यापुढे सोडणार नाही, बच्चू कडूंचा पलटवार. महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींच्या 3 दिवसात 7 सभा. पुणे, माळशिरस, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, धाराशिव आणि लातूरमध्ये मोदी प्रचार करणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अमरावती दौऱ्यावर. नवनीत राणांच्या प्रचारासाठी अमित शहांची सभा. राहुल गांधींच्या महाराष्ट्रात 2 सभा. अमरावतीमध्ये बळवंत वानखेडे आणि सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेंचा प्रचार करणार. अमेरिकेत वारसा हक्कानं मिळालेल्या संपत्तीवरती 55% कर लागतो. भारतातही असं करण्यावर विचार व्हायला हवा. अनिवासी भारतीय काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांचं वादग्रस्त वक्तव्य. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस. संध्याकाळी 6 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार. यंदाच्या विक्रमी तापमानामुळे महागाई भडकण्याची शक्यता. रिझर्व्ह बँकेकडून चिंता व्यक्त. जागतिक तणावामुळे पेट्रोल डिझेलचे दरही चढे राहण्याची भीती. अमिताभ बच्चन यांना आज लता मंगेशकर पुरस्कार प्रदान होणार. तर ए.आर. रहमान यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. अशोक सराफ यांचाही गौरव होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.